ड्रग्सचे प्रमाण सर्व जिल्ह्यात वाढले. राज्यातील तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात सापडली. राज्यातील सांगलीत तर ऑनलाईन ड्रग्स उपलब्ध होतात. राज्याबाहेरील पोर्टलवरून येणाऱ्या मालावर आपले पोलीस पाठवून कारवाई करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केली आहे. आज पावसाळी अधिवेशनादरम्यान प्रश्नोत्तराच्या तासात ड्रग्सचा वाढता वापर यावर चर्चा सुरू असताना ते बोलत होते. जयंतराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले, अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी छापा टाकतात. काही लोकांना अटक केली जाते. त्यातील 1-2 जणांविरोधात गुन्हा नोंदवला जातो. बाकी सगळे सुटतात. प्रमुख ऑपरेटर सोडले जातात. हे उद्योग सर्वत्र सुरू आहेत. हप्तेखोरी हा पोलिसांसाठी एक उत्पन्नाचा स्रोत झालाय, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. सगळेच पोलीस असे आहेत असा माझा दावा नाही, मात्र जे पोलीस ड्रग्ज प्रकरणातील गुन्हेगारांना पाठीशी घालतील त्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. नार्कोटिक्स सेलची भूमिका काय हा दुसरा प्रश्न आहे. पोलीस ह्यात फार एक्सपर्ट नसतात. आमच्या इथे तर ऑनलाईन ड्रग्ज मागवता येतं. तुकाराम मुंढे यांच्याकडे मी ही माहिती दिली. ऑनलाईन सिरीज मिळतात, सर्व साहित्य येतं, त्यामुळे अनेक ठिकाणी ड्रग्सचे सेवन करण्याची व्यवस्था होते. हा महाराष्ट्रातील एक गंभीर गुन्हा झालाय. यावर पोलीस दलाने, नार्कोटिक्स सेलने कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे. राज्याबाहेरील पोर्टलवरून येणाऱ्या मालावर आपले पोलीस पाठवून कारवाई करा. तरुणाई या विळख्यात अडकत आहे, त्यामुळे या गंभीर प्रकरणाचा मुख्यमंत्र्यांनी दररोज आढावा घ्यावा, असंही ते म्हणाले. जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, वाळवा तालुक्यासह सातारा जिल्ह्यात कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आणि घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या गुन्हेगारांकडून 8 गुन्हे उघडकीस आले असून 8,50,000चा ऐवज जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने 5वा मैल परिसरात ही कारवाई केली आहे. करण उर्फ करंज रज्जा शिंदे असं अटक केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. जिल्ह्यात घरफोडी आणि जबरी चोरीच्या घटना घडत होत्या. याची दखल घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तासगाव विभागात गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकास 5वा मैल परिसरात एक चोरटा फिरत असल्याची माहिती मिळाली. पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयास्पदरित्या थांबलेल्या एका युवकास ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोन्याचे दागिने मिळाले. पोलीस चौकशीत हे दागिने देवराष्ट्रे आणि कुंडल परिसरात घरात घुसून त्याने आणि त्यांच्या साथीदारांनी कोयत्याचा धाक दाखवून लंपास केल्याचं चोरटा करंज शिंदे यांनी सांगितलं. पोलीस तपासात त्यांनी किर्लोस्करवाडी, नागराळे, बुर्ली, वाळवा, वशी, बहादूरवाडी, देवराष्ट्रे आणि सातारा शहरात गुन्हे केल्याचं सांगितलं. त्याने साथीदारांच्या मदतीने जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरीचे 8 गुन्हे उघडकीस आलेत. पोलिसांनी त्याच्याकडील चोरीची दुचाकी, सोन्याचे 55 ग्राम वजनाचे दागिने, मणी, मंगळसूत्र, गंठण, बोरमाळ, कर्णफुले आणि अंगठी हस्तगत केली आहे. गुन्हेगार करंज शिंदे याच्यासमवेत चोरी करणाऱ्या इतर 5 साथीदारांची नावे निष्पन्न करण्यात आली आहेत. सर्वजण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यासह सांगलीसह अन्य जिल्ह्यात दरोड्यासह अन्य गुन्हे दाखल आहेत. राज्यासह जत तालुक्यात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या चिंता दूर व्हाव्यात आणि निसर्गाची कृपा लाभावी या उद्देशाने चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी मंदिरात विशेष धार्मिक उपक्रम राबवलाय. पावसासाठी देवीच्या चरणी साकडे घालत त्यांनी मंदिर परिसरात लोटांगण घालून वरुण राजाला प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना केली. महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी मंदिर परिसरात 1 पाऊल पावसासाठी देवाच्या चरणी या संकल्पनेतून दुपारी आरतीच्या वेळी विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आले. श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने आयोजित या उपक्रमात आरतीनंतर हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी देवीच्या मुख्य मंदिराभोवती लोटांगण घेत राज्यात चांगला पाऊस पडावा, दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा अशी प्रार्थना केली. त्यानंतर देवीची आरती आणि दर्शन घेऊन वरुण राजाला साकडं घालण्यात आलंय. राज्यातील विविध भागात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात व्हावी आणि सर्वत्र समृद्धीचं वातावरण निर्माण व्हावं या भावनेतून सामूहिक प्रार्थना करण्यात आली. या धार्मिक उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय. यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी धार्मिक कार्यक्रमाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत 1001 झाडे लावण्याच्या अभियानाचा शुभारंभ केला. या उपक्रमात प्रसिद्ध वास्तुविशारद तज्ज्ञ सरिताताई लिंगायत, धनाप्पा पुजारी, संतोष पुजारी, अशोक पुजारी, देवस्थानचे एमडी, सर्व पुजारी वर्ग, जयदीप माने, पिंटू मोरे, सावली राठोड, बसू बागाळे, मनोहर हुवाळे, मंजुनाथ पुजारी, इराणा देऊर, हॉस्पेटचे श्रीकृष्ण बुरुंगले, दयानंद गुरव तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते, भाविक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तासगाव आणि पलूस तालुक्यामध्ये एरळा नदीतील दुर्गंधीयुक्त सांड पाण्यावरील पाणी उपसाबंदी तात्काळ हटवावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीतील पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. शेतकरी आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवा, अन्यथा सर्व शेतकरी बेमुदत आंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा म्हणाले, निमणी बंधाऱ्यापासून ब्रह्मनाळ येथील कृष्णा नदीपर्यंतच्या एरळा नदीपात्रात शासनाने कोणत्याही योजनेतून आजअखेर पाणी सोडलेलं नाही. सध्या नदीपात्रात असलेलं पाणी व डबकी ही नदीकाठच्या गावांमधून सोडण्यात येणाऱ्या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचं असून हेच पाणी पुढे कृष्णा नदीत मिसळत आहे. कृष्णा नदीवर आधारित 10 ते 15 गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्याने या दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. त्यामुळे सदरचं दुर्गंधीयुक्त पाणी उपसण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम यांची भेट घेऊन अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करावा, तसेच उपसाबंदी उठवावी अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात धन्यकुमार पाटील, अनिल पाटील, दीपक कोळी, सनद पाटील, संतोष शिंदे, संदीप गुरव, सुदर्शन पाटील, विनोद पाटील, संदीप पाटील, रोहित पाटील, आदिल लांडगे, सादिक लांडगे, दीपक दिलीप चौधरी, सचिन कोल्हापुरे, पवन पाटील, रवी पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सांगलीच्या बेडग गावामध्ये एका टेलर काम करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा अग्निवीरमध्ये दाखल झालाय. वडिलांची आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती, मात्र ती परिस्थितीमुळे पूर्ण होऊ शकली नाही. मात्र मुलाने अग्नीमध्ये संधी मिळवल्यानंतर मुलाचं यश पाहून वडिलांना रडू कोसळलंय. बेडग गावातील सुशांत चंद्रकांत चौगुले हा अग्निवीरमध्ये नियुक्त झाला असून तो प्रशिक्षण करून आज बेडग गावात दाखल झाला. यावेळी ग्रामस्थांनी त्याची सवाद्य मिरवणूक काढली, तर कुटुंबियांनी घरासमोर आकर्षक सजावट आणि फुलांचा सडा पसरवून अग्निवीर सुशांत चौगुले याचं जल्लोषी स्वागत केलंय. बेडग गावात अग्निवीरमध्ये दाखल होणाऱ्यांची संख्या आता वाढत चालली आहे. त्यातच सुशांत चौगुले हाही बेडगचा रहिवासी असून तो अग्नीमध्ये दाखल झाल्यामुळे गावकऱ्यांना याबाबत अभिमान आहे. आपला मुलगा अग्निवीर दाखल झाल्यामुळे वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी मुलाचं कौतुक करत असताना वडील चंद्रकांत चौगुले यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. मात्र माझ्या मुलावर माझा गर्व आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तर मी प्रामाणिकपणे देशसेवा करेन, प्रसंगी माझा जीव गेला तरी देशासाठी मी देईन अशी प्रतिक्रिया अग्निवीर सुशांत चौगुले यांनी दिली आहे. सांगली शहर आणि जिल्ह्यात शाळकरी मुलांची अवैध आणि धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध तसेच अवैधरित्या शालेय विद्यार्थी वाहतुकीस आळा आणण्यासाठी विशेष तपासणी मोहीम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत राबवण्यात आली आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने सांगली शहर कार्यक्षेत्रामध्ये रस्त्यावर अवैध शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या एकूण 11 दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी दिली आहे. अपुऱ्या कागदपत्रांसह नियमबाह्य अवैध शालेय विद्यार्थी वाहतूक करताना अधिक विद्यार्थी घेणे, सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे अशा प्रकारे बेकायदेशीर शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या विरोधामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने यापुढेही तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येणार आहे. मुलांचा शाळा प्रवास सुरक्षित ठेवणं ही केवळ प्रशासनाचीच नव्हे तर पालक आणि शाळांचीही संयुक्त जबाबदारी आहे. किरकोळ आर्थिक फायद्यासाठी किंवा सोयीसाठी मुलांच्या जीवाशी खेळ करू नये. वाहन अधिकृत आहे का तपासावं. ज्या वाहनातून शाळेत पाठवता त्या वाहनाला आरटीओचा स्कूल बस म्हणून अधिकृत परवाना आहे का याची खात्री करावी. प्रत्येक शाळेत मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली शालेय परिवहन समिती अंतर्गत विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतुकीबद्दल वेळोवेळी दरमहा बैठक घेऊन वाहतूक व्यवस्थेचा आढावा घ्यावा. शाळेचा बस किंवा व्हॅनमध्ये विद्यार्थिनी प्रवास करत असतील तर नियमानुसार महिला अटेंडंट असणं अनिवार्य करावं. एक दक्ष पाऊल अपघाताला दूर ठेवू शकतं असं आवाहन सांगली शहर आणि सांगली जिल्ह्यातील पालकांना आणि मुख्याध्यापकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्या वतीने करण्यात आलंय. जत तालुक्याच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी घंटानाद आंदोलन केलंय. सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेल्या जत तालुक्याचं विभाजन करायचंय. रिक्त पदे भरावीत. प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारी, मुचंडी, जाडर बोबलात येथील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी
यांच्या पदांची भरती करावी। म्हैसाळ योजनेचं कार्यालय सांगली येथे कार्यरत होतं, पण जतमध्ये स्थलांतरित करण्याचं परिपत्रक काढलंय, पण प्रत्यक्षात कामकाज सांगलीतून चालतं। हे कार्यालय जतमध्ये कार्यान्वित करावे। राज्य परिवहन महामंडळात इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध करून वेळेवर बस सेवा द्यावी। जत शहरात स्वतंत्र वाहतूक विभाग सुरू करावा। तसेच ग्रामीण भागातील पोलीस चौकी सक्षम करून अधिकारी आणि कर्मचारी यांची रिक्त पदे भरावीत। जत तालुक्यातील 2 राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रोड करावा। 6 मंडळ कृषी कार्यालये स्थापन करावीत। स्मार्ट मीटर सक्ती करण्यात येऊ नये। प्राथमिक शिक्षण विभागातील 239 रिक्त पदे भरावीत। अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय जत इमारतीसाठी तातडीने निधी द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात सुजय शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, मोहन कुलकर्णी, महादेव कोळी, मनसूर खतीब, विवेक कोकरे, अविनाश वाघमारे, दीपक शिंदे, तानाजी कटरे, मुरलीधर शिंगे, महादेव पाटील, ॲडव्होकेट राजकुमार भमाने, अजित पुजारी, सिद्धू महाडिक, सागर चव्हाण आदींनी पाठिंबा दिलाय। मिरज बालविकास प्रकल्प आणि बेडग ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील बेडग येथे एकल महिला दिवस अत्यंत उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांची मुख्य उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची माहिती घेऊन करण्यात आली आहे। या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. मैना घोष यांनी उपस्थित एकल महिलांशी थेट संवाद साधला। त्यांनी महिलांच्या समस्या, अडीअडचणी अत्यंत संवेदनशीलतेने जाणून घेतल्या। सद्यस्थितीत किती एकल महिलांना शासकीय योजनांचे लाभ मिळत आहेत याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलाय। तसेच ज्या महिला अजूनही लाभापासून वंचित आहेत अशा उर्वरित सर्व महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी आपापसात योग्य समन्वय साधावा आणि तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी अशा कडक सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या। या विशेष दिनाचा औचित्य साधून उपस्थित शेकडो एकल महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी आणि सामाजिक सुरक्षा योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे। महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी महिला बचत गटांमध्ये कसं सहभागी व्हावं, बँकांचे अर्थसहाय्य आणि स्वतःचा रोजगार सुरू कसा करावा याविषयी तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी महिला व बालविकास सभापती स्नेहल मोरे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पाटील, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके, जिल्हा बालविकास अधिकारी वर्षा पाटील, सरपंच उमेश पाटील यांच्यासह बेडग ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत थकीत शेती कर्जाची माहिती शासनाच्या पोर्टलवर भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील कर्जदार असलेल्या मृत 247 शेतकऱ्यांच्या वारसांकडून अद्याप आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेली नसल्याने त्यांना कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संबंधित वारसांना तातडीने आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचं आवाहन केलंय। मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी आधार कार्ड, वारसांचे संमती प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्राथमिक विकास संस्था अथवा बँकेच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा असं बँकेने स्पष्ट केलंय। कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या प्रक्रियेची पूर्तता करणं आवश्यक असून त्यासाठी वारसांची माहिती आणि कागदपत्रे वेळेत सादर होणं गरजेचं आहे। आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास संबंधित लाभार्थी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहू शकतात। वेळेत कार्यवाही न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित वारसांची राहील। त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळवण्यास पात्र असलेल्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी विलंब न करता संबंधित शाखेशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी केले आहे।